ना पप्पांनी ना चकलीचं पीठ पण दळून आणले. चकलीच्या पिठामध्ये तेलाचं मोहन टाकले पप्पांनी. तेलाचं मोहन टाकून झाल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यामध्ये ओवा टाकलाय, थोडंसं पचायला जड जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेत. त्याच्यामध्ये चकलीचा मसाला असतो आपला तो टाकून घेतलाय. त्यांना वाटलं तर ते नमक पण टाकतील आणि चटणी पण टाकणार आहेत त्याच्यामध्ये थोडीशी. आता आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पिठामध्ये सगळं सामान टाकलेलं आपण, ते सामान टाकून झाल्याच्या नंतर आहे ना गरम उकळतं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये ना हळूहळू करून आहे ना हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चकली पाडायला घ्यायची आणि चकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार केवढी मोठी केवढी बारीक तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी तुम्ही पाडू शकता. आणि त्याच्याच बाजूला मी आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता पप्पा चकली पाडून देत आहेत. तसेच मी तळायला घेणार आहे. जास्त उशीर लागतो चकली तळायला, त्याच्यामुळे ना तेल आपलं तापलंय बघा. आपण चकली टाकून घेणार आहोत तेलामध्ये. आणि चकलीला आहे ना जास्त चकल्या टाकायच्या नाहीत, एकमेकाला चिटकतात आणि व्यवस्थित भाजत पण नाहीत चकल्या. त्याच्यामुळे जेवढं तेलात चकली बसेल ना तेवढ्याच चकल्या टाकायच्यात आपल्याला. आणि ना थोडा वेळ काय हलवायचं नाही त्याला. परत थोडा वेळ झाल्याच्या नंतर आहे ना आलटीपलटी करून घ्यायच्यात त्या चकल्या आणि दोन्ही साईडनी चांगल्या आहेत ना खरपूस भाजून घ्यायचा. जास्त पण भाजायचे नाहीत, जोपर्यंत हे बुडबुडे दिसतात ना तोपर्यंतच भाजायचे. नंतर मग लगेच ते काढून घ्यायचेत आपल्याला चकली.